मित्रांनो, आपल्या आजच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण कॉलेजमधून मागच्या टायमाला जशी ट्रिप गेलेली तशी ह्या टायमाला पण जाणार आहे फील्ड व्हिजिट करून। तर आता आपण इथून निघणार आहे कारण की कान्हेरी केव्ज, राणीची बाग आणि अजून एक कुठेतरी नेणार आहे, ते मला जागा माहीत नाही। तर आता आपण इथून सकाळी 6:30ला निघतोय, मी घरातून निघतोय 6:30ला बोलवलेलं, 6:30ला घरातून निघतोय। तर आता आपण तिकडे जाऊया आणि इथून 2 मिनिटाच्या अंतरावर कॉलेज आहे माझं, ते सगळ्यात चांगली गोष्ट आहे। तर आता मी इथून निघतोय, भाऊ कॉलेजमध्ये सगळे मित्र आलेत का, काही सगळे मित्र मी जाणार नव्हता, काही कोण येणार नव्हतं म्हणून, पण परत सगळे मित्र आले तर मग मी पण आलो, मी पण चाललो। तर आपण बघू, आज मजा करू। हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा लास्टपर्यंत, काही खूप मजा येणार आहे। तुम्हाला पेंग्विन बघायला भेटतील, असे वेगवेगळे प्राणी बघायला भेटतील। तर आता आपण इथून जाऊया, निघूया म्हणजे, आणि बसमध्ये जाऊन बसूया, आणि बस आलेली आहे तिकडे, चला। तर मित्रांनो, ही वाली बस आहे आमची आणि हे आमचं कॉलेज। आता आम्ही वर्गात पोचलेले आहेत, जास्ती नाही 10-1 जण झालेले आहेत। त्यानंतर अजून TYSY जेवण पोरं आहेत, ते सगळे मिळून निघतील, त्यानंतर आपण निघणार आहे। तर आपण भेटतो असंच कंटिन्यू ब्लॉगमध्ये। आमची बस आलेली आहे, तर आता आम्ही सगळे बसले आहेत, मग मित्र सगळे मागच्या सीटवर, बाकी सगळे ते पुढे बसतात। तर आम्ही मित्र पहिले मागची 5 सीट घेतले। तर एक जण बोरिवलीवर नेणारा मित्र रस नावाचा येतो। आता आपण इथून थोड्या वेळातून निघू, 7:30चं टायमिंग होतं, ते थोडे मागे होतं। अजून आता किती वाजले आहेत, तर आता 7:13 झालेले आहेत, तर अजून थोड्या 7:30 पर्यंत निघतील असं वाटतं। आता सगळे अर्धे आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर आता थोड्या वेळाने आपण निघू, FY वाले की ताई ये लोग डॉक्टर में कोई सीनियर रहते तो मैडम। मित्रांनो, आता आमची बस निघालेली आहे इथून, परत बघू आता पुढे कसा प्रवास होतो ते। मॅडम सगळं सूचना दिल्या आम्हाला, निघाले तर मी सर्व सूचना देते। आता आपण पुढे जाऊन ब्लॉग करू, कारण की अख्खा दिवस काढायचा, तर नॉर्मल फायदा जागेवर जाऊन। तर मित्रांनो, आता आम्ही पहिल्या स्टॉपवर थांबलेलो पेट्रोल पंपकडे, डिझेल भरलंय 3000चं, आमच्या बहिणीने दिलेलं आहे 3000 रुपये। तर आता आम्ही इकडून निघतोय, डिझेल वगैरे भरलंय। काय धरीन, हे बंद कर, गाणं बंद कर, काय धरीन। मित्रांनो, आम्ही कान्हेरी इथे आलेले आहे, तर आम्हाला पहिल्याच ठिकाणी हरिण दिसलेला आहे। तर आम्ही त्याच्या पुढे जाऊन दिसतोय, तुम्हाला दाखवायचं जास्ती म्हणजे वेस्टेज गोष्टी नाही, मेन जे आहेत तेच तुम्हाला दाखवणार, कारण की हा ब्लॉग खूप मोठा होईल त्यासाठी। तर आपण बघू अजून काय भेटते का। तर मित्रांनो, आम्ही आता कान्हेरी लेणीला पोचलेलो आहे। तर आता आम्ही इकडे फोटो वगैरे काढू, माकडं आहेत, हरिण आहे, हे सगळं आहे आता। हां, मग आता सगळं आम्ही आता इथून वरती जाऊन इथे पहिले फोटो काढणार, त्या साईडला कान्हेरी लेणी आहे तिथे, मग इथून मग आम्ही परत पुढे जाणार आहे। तर चला आता आपण इथून पुढे जाऊ, वरती काय काय दिसतं तुम्हाला दाखवतो। स्टार्टिंगलाच माकडं आहेत ती पण दाखवतो, चला। मित्रांनो, इथून स्टार्टिंग झालेली आहे कान्हेरी केव्जची। ही जी प्रजाती आहे, हे पण एक माकडच आहे। यो मोठा आहे, ते सगळे घाबरतात कारण की बारकी माकडं आहेत ना। माझी फुल फॅमिली त्यांचा फोटो वगैरे काढलाय। तर खालती मी तुम्हाला तिकीट पण सांगतो, कान्हेरी केव्जची खालती आहे ती 103 रुपये आणि वरती आहे, मुन्ना हे किती आहे तिकीट, मुन्ना तिकीट किती आहे, आणि वरती येतील तेव्हा 25 रुपये तिकीट आहे, खालती 103, वरती 25 रुपये आहे। तर आम्ही बस पण आणले, तर बसचं पण भाडं 550 रुपये वेगळं आहे। तर आता सगळी इथे आहे, तिथून तिकीट काढल्यानंतर वरती सोडतात आणि बाकी सगळे खालती उभे आहेत। तर आता आपण अजून वरती जाऊ, आता खालती माकडं दिसतात, वरती बघू अजून काय काय दिसते। तर आता आपण वरती जाऊ तिकीट काढू। कारण आम्ही आता तिकीट वगैरे काढलंय, तर आमचे किती 700-750 रुपये झाले, 30 जण काय आहेत माहित नाही। तर आता आपण वरती निघालेले आहे, तर अजून काय
तर अजून तर काय दिसलं नाही, वरती जाईल तेव्हा समजेल काय आहे करून. तर आता तुम्ही हे बघा, तुम्हाला मी सिनेमॅटिक पण दाखवेल. सिनेमॅटिक आता आपण बघू, चला. तर मित्रांनो इथून ओंकारचं घर आहे. ओंकार तुझं घर आहे इथून. किती भारी वाटते बघा, दरवाजा पण आहे आणि इथून आत जायला जागा नाही, बंद केलंय करून. थोडं भारी वाटतंय बघा. तर इथे 1 लिहिलंय, फर्स्ट ठिकाण आहे. आता वरती जाऊ अजून आपण. आमचा लीडर सेल्फी. मित्रांनो ही जागा बघा केवढी भारी वाटते, एकदम क्लास, एकदम क्लास वाटते, एकदम शांत. काका कसे निवांत बसल्यात मोबाईल बघत, थोडं भारी आहे बघा. अजून इथे सगळेजण येत आहेत, आमच्या वर्गातले आहेत ते. बघू शकता मित्रांनो केवढा भारी आहे एकदम. हे वाला पण तिकडे जा, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आणि आमच्या मिस सगळ्यांना सूचना देत आहेत. मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघू शकता इकडून, वरतून केवढा भारी दिसतो. समोर बिल्डिंग्स पण आहेत, एकदम भारी आहे. टोपी असं आहे ते फक्त काही गरमी व्हायला लागले. इथे प्रॉपर वॉचमन वगैरे आहेत, सगळं स्वच्छ वगैरे ठेवतात. माकडं बघा वरती चढायला लागल्यात, आत्ता खालती होती आता वरती चढायला लागल्यात. तर मीच आमच्या त्या साईडला सूचना देतात, मला ब्लॉग बनवायचा म्हणून मी थोडा वेगळा राहतो. तर आता आपण जाऊ, फोटो काढू, ग्रुप फोटो. आणि कॉलेजमध्ये दाखवायचं, कॉलेजमधून ट्रिप आले. तर चला आता आपण फोटो काढू जाऊ. आता आतलं तुम्ही बघितलं, आता आपण अजून नको रे बाबा, सिड्याने चल. तर आमचा माणूस बघा केवढा आहे, नवारा बोलतो डायरेक्ट दगडावरून जायचं. हा, तर आता आपण अजून वरती जाऊया. हा चला वरती चला. तर आता खालचं तुम्ही बघितलंच, आता आपण हळूहळू असं सगळं फिरणार आहे. बोल काय झालं. मित्रांनो तुम्ही निसर्ग बघू शकता, मस्त हवा सुटले, तेवढं भारी वाटते. इथून आम्ही आलो, म्हणजे पहिल्यांदा त्या समोर रस्ता आहे बघा, तिथून आलो. परत इथून वरती आलो. परत इथून एक रस्ता आहे, इथून एक रस्ता आहे, तिथून एक रस्ता, असे 3 रस्ते आहेत. आता जसे मिस येतील त्याच्यावर मग समजेल. तुम्ही बघू शकता खाली पोरी उभ्या होत्या, त्यांच्यातून त्याने कुरकुरे खेचून घेतलेत माकडाने. तर तुम्ही इथे येतील ना तेव्हा फक्त सांभाळून, कारण की इथे माकडं खूप आहेत. बाकी जर प्राणी दिसले नाही, येताना फक्त 4 हरिण दिसले एवढंच. तर इथे माकडं खूप आहेत खालच्या साईडला, वरच्या साईडला कमी आहेत. तर आत्ता होतं ते त्याने बघ फोडलं पण आणि खाल्लं पण. तर मग झूम करून नाही दाखवत. तर आमच्या मिस पण आलेल्या आहेत. अजून तुम्हाला वरचं दाखवतो, मस्त सिनेमिक पण दाखवेल सिनेमिक. तर आपण जाऊया पुढे, कसं कसं आहे ते बघूया. आणि तुम्ही इथून तुम्हाला मी दाखवतो बिल्डिंग आपण कशा आहेत त्या. तर एवढं इथे बिल्डिंग आहेत, ह्या साईडला आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. खूप भारी नजारा वाटतोय. त्यांना जे पाणी लागत होतं आणि पाणी स्टोर करण्यासाठी जेव्हा पावसाळ्याचं पाणी पडायचं तेव्हा हे वरून असं पाणी धार त्याची मध्ये द्यायची. आणि इकडे हे पाण्याचे तलाव केलेले आहेत, म्हणजे पूर्वश्रमीच्या लोकांना पाणी साठवून ठेवलं जात असते, जे वर्षभर पाणी पुरत असते त्यांना. आणि ह्या ठिकाणी देखील आपल्याला एक शिलालेख दिसतोय, काही इकडे मूर्त्या तोडलेल्या आहेत. म्हणजे जिथे पाणी होतं ती जागा देखील त्यांनी एक पावित्र्य त्याचं जपलेलं आहे. आणि पळी म्हणतो आपण, जिथून पाणी मिळायचं ती जागा देखील अतिशय मंगलमय वातावरणात आणि शांत वातावरणात ठेवल्याचं दिसून येत आहे. तर मित्रांनो ते आमच्या वर्गातल्या पोरी आहेत, त्यांच्याकडे खायला होतं. तर ते आता माकडावर तिकडे किती गेलं, एक खायला फेकलं तर सगळी माकडं तिकडेच गेलं इकडची. आणि आमचा मुन्ना बघा एकटाच फिरतोय पर्सनल. तर मित्रांनो तुम्हाला मी मॅडमचा ना व्हिडिओ थोडा दाखवेल. माझा विचार चालू आहे का मॅडमचा वेगळा ब्लॉग बनवायचा, जे मॅडम सांगतात त्याचं.
तर आता आपण बघू कसा होतो लास्टपर्यंत ब्लॉग. जास्ती मोठा झाला तर मग आपण मॅडमचा वेगळा ब्लॉग बनवायचा आहे. तर आता आपण वेगळं आहे ते तो सगळं तुम्हाला दाखवतात. आम्ही अजून वरती चालले आहेत तर माकडे वगैरे तिकडे सगळा संभावून चालू आहे, म्हणजे चालायला लागते कारण की फोन वगैरे खायला वगैरे खेचत आहेत ते, त्यासाठी म्हणून मी स्टँड आणलं आहे. माईक आणला आहे तरी तो काढला नाही आहे, तर नॉर्मल चालू आहे तसंच चालू द्या. काय प्रॉब्लेम झाला तर वाट लागेल त्यासाठी. इथे पण बघा कसे म्हणजे इथे पाण्याच्या सगळ्या टाक्या आहेत जे जायांचं तुम्ही बघू शकता. म्हणजे कसं आधी इनकम्प्लीट राहिलेल्या केव्ज आहे, इनकम्प्लीट आहे केल्या नाहीत कारण तो डोंगर कोसळायला लागला. अच्छा. आणि मग त्यानंतर तिथे केव्ज कोरले गेले नाही. तर मॅडमने सांगितलं असं की वस्ती हे अर्धच राहिलेलं आहे कारण की डोंगर आहे तो पोखरलेला अर्धा. त्यासाठी मला माहित नव्हतं, बरं मॅडमने सांगितलं. तर मित्रांनो 11 नंबरचं आहे अन्न प्रसाधन तिथे डायनिंग म्हणजे 11 नंबर दिलंय. तर आतमध्ये डायनिंगचं हे जेवायला कसं केलं ते दाखवतो तुम्हाला. हो वाव. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कसं फ्लॅशची गरज नाही तर कसं केलं आहे करून सेम गावच्या सारखं असं वाटते. पंगत बसते इथे, यावर ताटं आणि घरं आहेत असं वाटतं मला. तर ही सगळी आहेत ती घरं आहेत ना, इथे 1 2 3 4 अशी 4 पंगत बसायचे. मिसने सांगितल्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. इथे जेवायला बसायचे आधी सगळे आणि छोटे छोटे रूम्स आहेत असं वाटते मला पण. मॅडम सांगतील तसं आपण बघू. चला प्रार्थना करून मग आणि मग आपण बसायचं का भोजनाला? म्हणजे असं भोजनाला मांडी घालून बसायचं. प्लेट ठेवूया, हा मी इथेच बसू, बरं वाटेल. जेवायला बसलं तसं बसा. सगळ्यांना बोलवायचं आहे. मित्रांनो आता आम्ही वरती आलेलो एकदम. मी मागचा नजारा बघू शकता, एकदम थकवा लागलाय कारण की खूप वरती आहे. आता आम्ही इथून खाली जायचोय. तुम्हाला मी फक्त एकदा व्ह्यू दाखवतो आणि खाली जातो. व्ह्यू बघू शकता कसा आहे. क्लासिक व्ह्यू दिसतोय. थकवा पण, गरमी पण, हवा पण आहे खूप. तुम्ही बघू शकता गरमी केवढी आहे ती. तर आम्ही इथून खाली जातोय. मॅडम तर खालीच थांबलेत. मी वरती आलेलो मित्रांसोबत. तर परत खाली चाललो. आता इथून बघू नेक्स्ट स्टॉप कुठे येतो, तिकडे मी तुम्हाला दाखवेन. चला. इथून पॅगोडा पण दिसतोय. तर आपला झूम होतं हा होईल. बघा हे पॅगोडा आहे समोरचं जे आहे ते. इव्हन साईड पॅगोडाचे आपलं एवढंच झूम आहे. तर आता माझ्या मित्रांनी सांगितलं की इथून पॅगोडा पण दिसतोय. मी तुम्हाला दाखवला. आता आम्ही खाली चाललेले आहेत. आता हळूहळू उतरू आणि चढायला काय वाटत नाही पण उतरताना थोडी घाबरी वाटते. आता आपण उतरू. चला. तर मित्रांनो आता आम्ही थांबलेले आहेत एका जागेवर. मीच ते कुठे गेलं काय माहीत नाही. आम्ही इथे थांबलं तर वरती जाऊन आले. तर आता आम्ही इथून खाली जाऊ. तुम्हाला काय आता इकडे जास्त दाखवणार नाही. जेवढं दाखवेल तेवढं खूप आहे कारण की पुढचं पण अजून दाखवायचे टप्पे वेगवेगळे आहेत ते तिकडे. तर आता आपण इथून थांबू. तर मित्रांनो इथे एवढे पॉईंट्स आहेत सगळे आहेत ते. त्यात आम्ही जास्ती नाही फिरले. माझ्या मते आम्ही इकडची साईड फिरले असं वाटते. कुठे फिरले ते पण एवढं समजलं नाही. एवढं ठिकाण आहेत. तर तुम्ही येतील तर खूप चांगलं आहे बघायला. तुम्ही इथे येतील तर खूप मजा येते. तर तिकीट खालती तुम्हाला सांगितलं 103 रुपये, वरती 25 रुपये. तर वरती आहे. आता आम्ही सगळे थांबल्यात, फ्रेश वगैरे झाले खाली. तर आता खालती जाणार, काय नाश्ता वगैरे करणार. परत आम्ही इथून नेक्स्ट स्टॉपला निघणार. मी काढतो आता जिथे असेल तिथे. हा नाश्ता देणार आहे. नाही दिला तर तुम्हाला सांगतो मी. भेटला तिथं मारा. आता मित्रांनो आम्ही आता वरतून आल्यात आता खाली नाश्ता करायला. तर आता आम्ही मक्का खातोय. दुसरं काय हे नाही म्हणून आता मक्का खातोय. दुसरं आवडत नाही. बघू शकतात मक्का कसा देतात. 30ला 1, 50ला 2. आता प्राइस सांगून देतो सगळ्याची. हा मी पैसे देणार. यो मला देणार ऑनलाईन, मी तुम्हाला देणार. चला आता आपण खाऊया. मित्रांनो 30 रुपयाचा तुम्ही बघू शकता. आम्ही सगळे खातोय.
काय बोलतो थंड आहे भरून तुम्ही बघू शकता इथे मॅडम फोटो काढायला आलेले आहेत, कारण की कॉलेजमध्ये दाखवण्यासाठी. तर इथे सगळे फोटो काढायला आलेत. कोणी येत नव्हतं तर कॉलेजमध्ये दाखवायचं म्हणून फोटो काढतात. व्हिडिओ कोण काढतो? मी काढू बोलू. आईच्या नावेचं एक झाड, आईच्या नावे एक झाड, आईच्या नावे एक झाड, आईच्या नावे एक झाड, एक झाड लावूया आईच्या नावाने वाढवूया. आम्ही राणीच्या बागेत पोहोचलेलो आहे. तर आता तिकडे तिकीट काढतायत. एकाचे आता 50 रुपये काहीतरी आहे. मी तुम्हाला कन्फर्म करून सांगेल. तर आता आम्ही पाणी आणायला बाहेर चाललोय. बघू ते तोपर्यंत तिकीट वगैरे काढायला तर आम्ही पाणी आणलो. काही टाइम लागले आम्हाला. परत आज गेल्यानंतर तुम्हाला दाखवत. आता पहिले आम्ही जर जेवून झाल्यानंतर बाकी सगळं फिरणार. तर आता पाणी पहिले घेऊन येतो. चला मित्रांनो, आता आम्ही पहिले लिंबू सरबत पितो सगळे मित्र. आम्ही जेवायला हॉटेलमध्ये आलेलो आहे. फ्राईड राईस मित्र व्हेज फ्राईड राईस व्हेजच आहे, त्यामुळे बाकी सगळे नॉनव्हेज खातात. आता आपण खाऊन परत राणीच्या बागेत जायचं आहे. 3पर्यंत जायचं आहे. तर अजून 25 मिनिटं आहेत. त्यानंतर आपण राणीच्या बागेत जाऊ. तुम्हाला दाखवते हॉटेल कसं आहे ते. माझ्यासोबत हा पण व्हेज खातोय, बाकी सगळे नॉनव्हेजवाले आहेत. तर मित्रांनो, आता आम्ही आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर बाकीच्या आहेत त्या हॉटेलला आम्ही जेवढे होते ना झालेले तेवढे आम्ही परत राणीच्या बागेत आलेले आहेत. तर आता आम्ही बसले तिथे त्यांची यायची वाट बघतोय. बरं ते आल्यानंतर आम्ही आज जाणार. तर अजून आत्ता 3:30 वाजलेले आहेत त्यासाठी. तर आता आपण आत जायचं. मला बघायचं कसं काय आतमध्ये आहे ते, कारण की मी तर इथे कधी आलेला नाही राणीच्या बागेत. ते काय आहे मग आता आपण आज जाऊन बघू कसं काय आहे. मी तुम्हाला दाखवतो. तर आता फिलहाल बाहेरचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. थांबा. आणि इथे शाळेची पोरं पण खूप आले आहेत, बारकी बारकी सगळी. आणि खूप वेगवेगळ्या शाळा पण आहेत ते. मी तुम्हाला दाखवतो. वेट अँड वॉच. तर आता आम्ही आतमध्ये जायचं. म्युझियम बघितलं का राणीच्या बागेत चालले. आम्ही तिकीट पण काढले. आम्ही सगळे तर 50 रुपये तिकीट आहे. तर मी तुम्हाला तिकीट दाखवतो. थांबा. आम्ही 8 जणांची काढले. तर टोटल 400 झाले. 50 रुपये एकाची तिकीट आहे. आता आज जातो ते तुम्हाला दाखवतो. बघा तिकीट. हो मित्रांनो, हे तिकीट आहे 400 रुपये 8 जणांची. तर आज गेल्यावर तुम्हाला दाखवतो. चला. तर तुम्ही बघू शकता राणीबागचा मॅप. बिबट्या आहे. चालायचं आपल्याला. पहिलं काय हत्ती आहे. मित्रांनो, इथे बघा काय लिहिलेलं आहे. आता इथून सिंह येणार आहे. तर मित्रांनो 1 ते 4 पर्यंत आहे ते सगळे. म्हणजे तिकडे काय आहे ना आत्ता. तर 4 पासून सगळे प्राणी चालू होणार. तर आम्ही डायरेक्ट 4 वर चाललोय. तर तिकडे जाऊन बघू कुठला प्राणी पहिला भेटतो. काही तिकडे मॅपमध्ये मी फक्त व्हिडिओ काढतोय म्हणून. तर तिकडे बघू जाऊ नका. तर मित्रांनो, इथे अस्वल आहे. बघू शकता. इथे लिहिलेलं पण आहे. वेट के तो झोपला काय? तर मित्रांनो, आम्ही आले नाही तर अस्वल काय दिसना झालाय. कुठे आहो? वेट. हो तो कुठल्या बिलात घ्या. हा ते बघ ह्याच्या मागे. तर मित्रांनो, आम्हाला अस्वल दिसलाय त्या झाडांच्या मागच्या साईडला आहे. मी दाखवतो तुम्हाला. अस्वल समोर यायला काय झालं तुला? हा ना, तो उपाशी असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं अस्वल काय बघतोय. जातो का तू? बघा इथे दुसरा पण आहे. तर 2 आहेत मित्रांनो इथे. चल चल.
तर मित्रांनो तुम्ही अस्वल बघितलं, 2 अस्वल होते, मला एकच वाटला पण 2 होते त्यात अस्वल. तर आता आपण परत अजून पुढे जाऊन बघू काय आहे करू. चला. तर मित्रांनो इथे वाघ आहे, ह्याच्यावरून बाहेर लावलंय. तिथं आपण आज जाऊ. इथं बघ, उठ ना. एवढा हा उठला बघितलं, तो मला पण घाबरतो. भुकेला दोन आहे सगळ्याचे 2-2 आहेत काय? हो नर मादी, मग त्यांना मजा येणार नाही ना. काय बघतोय काय तुम्ही बघू शकतात कसे आहेत. मित्रांनो आपण 2 प्राणी बघितले, आता अजून पुढे चाललोय. 9 आणि 10 ह्या साईडला आहे आणि बाकीचे 11, 12, 13, 14 ह्या साईडला आहे. तर पहिला तर आपण ह्या साईडला जाऊया. तुम्ही बघू शकता हिपोपोटामस 2 आहेत, ते पण पाण्यात. एक आराम करतोय, एक चालतोय. नको तर त्यांच्यासाठी होणार थोडं मोठं. तुझा तिकडे आतमध्ये तुम्ही बघू शकता झूम केलाय. तर मित्रांनो तिकडे अजून काहीतरी कुठला तरी होता पण खूप घाण वास होता म्हणून तिकडचा व्हिडिओ नाही काढला. आता माकडा तुम्हाला दाखवतो, तुम्ही आधी पण बघितला, आता परत बघा कसे आहेत ते. एवढ्या मोठ्या पिंजऱ्यात त्यांना बंद केलंय. चढायला वरती झाड पण आहे, तेव्हा ते आतमध्ये आहेत बघ. बघा आतमध्ये आणि असे 3 आहेत. माकडावरून झाली बघून आता पेंग्विन बघायला चालल्यात. भाऊ कुठल्या साईडला पेंग्विन आहेत ते. आता पेंग्विन बघतो, शोधतो कुठे आहे, आणि तिथे थोडंफार बघायला ते मिळेल आहे तरी पण. बघू आता पेंग्विन कुठे आहेत ते. त्यानंतर तुम्ही बघू शकतात हरिण सगळं कोपऱ्यात आहेत. हरिण नाही, बारशिंगा, त्याला बारशिंगा बोलतात. किती टोटल? 1, 2, 3, 10 आहेत. नेक्स्ट. तर मित्रांनो आता आपण हरिण बघितला, तर आता पुढे बघू. सेकंडला तर पेंग्विन आहे. तर आता ह्या साईडला बघू काय आहे अजून. मला एक करून दाखवतो. मी काय तिकडे जास्ती बोलणार नाही तेवढं. मित्रांनो इथून जवळून हरिण दिसतात. मित्रांनो हे सांबार आहेत. नाव ऐकून असं येते सांबार करून. तर नेक्स्ट जाते येत काय आहे नाही. चला आता मेन आपण बघायला आले ते मी तुम्हाला दाखवतो पेंग्विन. तर आता आपण बघू पेंग्विन कसं आहे ते. का सगळे वाटते पेंग्विन बघायला चालले त्या साईडला. आता आपण बघू का पेंग्विन कसे असतात ते कधी बघितलं नाहीत आपण. त्यासाठी पेंग्विनसाठी हे वेगळं बनवलेलं आहे आणि त्यांना बर्फात वगैरे लागते त्यासाठी. तर आता आपण जाऊ. प्यायला पाणी आलेलं आहे आमच्या भावाला आणि मला ताण लागले पाणी पिऊ. मेन जागेवर एंट्री करतो जे त्यासाठी आम्ही आलेलो आहे पेंग्विन बघायला. मेन तिकीट त्यासाठी आम्ही काढले आणि आम्हाला पेंग्विन बघायचे आहेत. कधी बघितलं नव्हतं पेंग्विन कारण की आपल्या साईडला नसतातच. त्यासाठी आता एंट्री कुठून आहे ते बघायचं. तर मित्रांनो इथून एंट्री आहे. एकदम खतरनाक थंड आहे भाई, क्लासिक. होय मन फक्त बघून घ्या तू. तर काय हा ते बघ तो एक हलतोय. तर हा मित्रांनो बघा आहेत खरखरचे आहेत. हे स्टार्टिंगचे आहेत ते फक्त खोटे आहेत पण जे मागचे आहेत ना हे 2 हे खरखरचे आहेत. आम्हाला मग असे एकदम एवढे स्टेप. अरे हा आता हल्ले रे. नाही बा आता हल्ले नाही मित्रांनो सगळे खरखरचेच आहेत. आता हल्ले कारण की बघा ना काहीच नाही हलत आहे. कुठे एकच हलतोय.
तर मित्रांनो आता आपण पेंग्विन बघितले तिकडे. आता स्टार्टिंगला वाटले काय नकली आहेत, तर परत ते हालचाल करायला लागली तेव्हा समजलं खरं खरं आहेत करून. तर आता आपण अजून पुढे जाऊया, काय काय आहे ते पण बघूया. एवढं पुढचं काय आहे ते मला माहीत नाही, जेवढं बघायचं तेवढं आहे. वाघ पण नाही भेटला, कारण की वाघाचं ते बंद होतं. थोड्या दिवसानंतर मी तुम्हाला दाखवलं ते येईल करून. तर 50 प्रमाणे आहे तिथं. तर चला आता आपण पुढे जाऊ. तर इथे मित्रांनो मोर आहेत, तुम्हाला दाखवतो चला. दोघं बोलतात धनेर पक्षी. आईच्या गावात मित्रांनो तुम्ही पोपट बघू शकतात, त्यांच्यासाठी खेळायला पण केलं. किती पोपट त्याचं नाव काय सेनिमा का काहीतरी आहे असं त्या पक्षीचं नाव. प्रॉपर नाव नाही माहिती त्याचं, सॉरी. काही राखाडी पोपट बघू शकतात. कॉकटेल, तर इथे कॉकटेल आहे मित्रांनो. कॉकटेल आहे ते बघा या कोपऱ्यात बसलेत जालीवर. कॉकटेल हो. हा अरे मी इकडून बघितलंच नव्हतं, 3च बघितलंय. बघा मित्रांनो केवढ्या तिथे. खूप आहेत गाईज. 50 रुपयामध्ये खूप काय बघायला भेटतं. तुम्ही पण या, खूप भारी भारी वाटते. चला मी तुम्हाला दाखवतो. योगा पोज ते मेल्यात. मित्रांनो तुम्ही बघू शकता कासव तेवढे ते नकली आहेत असं वाटतं हे वाले. आणि पाण्यातले सगळे खरं खरं ह्या साईडला पण आहेत. तर आता चला आपण जाऊ. मित्रांनो हे सगळे मातीवरचे म्हणजे तोकडा सगळे मातीचे काय थोडंफार पाणी खाय प्यायला, बाकी सगळे मातीवरचे. गोळे तुमचे याचे कॅटेगरीचे, कारण की तुम्ही बुट्टीचं नसते बुट्टी कासव कासव हे सगळं तिकडे तुम्ही बघितलं. तर आता आपण मगरमच्छ बघायचं चाललं. तुम्ही तुम्हाला दाखवतो मगरमच्छ. मित्रांनो आम्ही वरून गेलेले, खालून जातात कारण की आम्हाला पाण्यातून बघता येईल म्हणून, त्यासाठी त्याला आम्ही खालच्या साईडला चाललो. तर मित्रांनो तुम्ही मगर बघू शकता पाण्यातून. हो हे बघ काय दिसतंय. हा तर आम्ही तर दुसरा जवळच आहे. थोडंसं वरती तोंड काढलंय त्याने. तर मित्रांनो इथे काही नाही, इथे पण मगरमच्छच आहे, पण इकडच्या मगर वाटते वरती आले. तर आता मगरमच्छ बघितली, तर आता पाणी पक्षी बघायला जायचं आहे. तर आता तिकडे आपण जाऊया चला. इथे खूप काय आहे बघायला. मित्रांनो तुम्ही खरं बोलतो व्हिजिट करून जाऊया, कारण की ते 50 रुपये तिकीट आहे. या जायची काय असेल ती, पण 50 रुपयामध्ये खूप काय आहे भारी बघायला, मस्त वाटते. फक्त आम्हाला स्टार्टिंगचे 4 प्राणी म्हणजे वाघ वगैरे बघायला भेटले, म्हणून वाघ बघायला भेटलं असतं अजून खूप मजा आली असती. बस आता बाकी सगळे मागे आहेत, आपण पुढे जाऊ बघू. तुम्हाला मी जेवढं दाखवतो, कारण की टाईम पण संपत आला आहे. आम्ही फिरत आले, तुम्हाला ब्लॉगमध्ये समजते त्यासाठी. तर जास्ती काही नाही, आता मी तुम्हाला पुढचं दाखवतो. जास्त वेळ दाखवतो नाही, कारण की आता टाईम संपत आला. 5:30 लास्ट आहे वाटते, 5:30 का 5 लास्ट आहे, म्हणून मी फटाफट दाखवतो कसं काय आहे ते. चला मित्रांनो इथे वाटतं एवढे सगळे पक्ष ते 6 मी तुम्हाला दाखवतो. बाप्पा गाईस केवढा मोठा आहे तुम्ही बघू शकता. बघा झूम केलाय. इथे एक आहे, परत हा एक आहे, परत हा एक आहे. 3 मोठे, अजून हा एक ह्या साईडला आहे. टोटल 5 आहेत. बाकीचे मोठे बाकी सगळे छोटे आहेत.
पाणी येतं वास मारते. मित्रांनो तुम्ही जवळून बघू शकता कुठे आहे तिथे तर मित्रांनो आमचं सगळं बघून झालेलं आहे राणीची बाग. तर आम्ही आता अजून टाईम आहे तर परत वाघाकडे चालल्यात. बघतो तिकडून हालचाल त्याने केले का. आणि मगाशी गेला तेव्हा एकाच जागेवर बसून होता. तर आपण टाईम आहे. मॅडम पण अजून अर्धे तास कुठे तरी आहेत. मॅडम भागाकडे आम्ही चालल्यात. तर आपण तिकडे बघू थोडेफार फोटो काढू आणि तिकडून परत निघू. चला भागाकडे जाऊ परत एकदा अजून एकदा. हलत असेल तर दाखवेल नाही हलत तर नाही दाखवेल. दोघांपैकी एक काहीतरी नक्की होईल. तुम्ही बघू शकता चालतात वाघ. बघ फाईटला गेला बा. तुम्ही बघू शकता या पाण्यात आलेत आणि एक जण त्या साईडला पाण्यात कसा मस्त धरला धरणाखाली बसला. फुल चिल आहे. तर मित्रांनो आता आमची राणीची बाग वगैरे सगळं बघून झालेलं आहे. तर आपला हा आजचा ब्लॉग इथेच एंड होतो. व्हिडिओ आवडले सध्या लाईक करा. आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. असंच अजून एका चांगल्या ब्लॉगमध्ये आपण भेटू. तर थँक्स फॉर वॉचिंग. बाय.